व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोली नगर परिषदेत नाव बदल घोटाळ्याचा आरोप, न्यायासाठी कुटुंबांचे आमरण उपोषण सुरू। खोपोली नगर परिषदेच्या कर विभागातील कारभारात एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। सिद्धार्थ नगर भागातील एका कुटुंबाच्या घरात कोणताही खरेदी विक्री व्यवहार, नोंदणीकृत दस्तऐवज किंवा मूळ मालकांची संमती नसताना वडिलोपार्जित मालमत्तेच्या असेसमेंट उतार्यावर परस्पर दुसऱ्या व्यक्तीचं नाव चढवण्यात आल्याचा गंभीर आरोप सिद्धार्थ नगर येथील रहिवासी शेटप्पा नागप्पा शिंपी यांनी केलाय। तर या विरोधात सोमवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिंपी कुटुंबाचं आमरण उपोषण उन्हाळ्याच्या झळा तीव्र स्वरूपाच्या बसत असताना शिंपी कुटुंब उन्हाची पर्वा न करता न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केलंय। माझं नाव शेटप्पा नागप्पा शिंपी, राहणार सिद्धार्थनगर, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। माझ्या घराचा असेसमेंट उतारा काही कागदपत्र न घेता दुसऱ्याच्या नावावर केलेला आहे। सलीम शेख यांच्या नावावर केला आहे। मला न्याय मिळण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी सहकुटुंबासहित उपोषणाला बसलो आहे। माझा जीव गेला तरी 72 पण मी न्याय मिळवून घेणारच। या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पंकज पाटील यांना दिलेल्या निवेदनात शिंपी यांनी कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, कायदेशीर पडताळणी आणि मालकांची लेखी संमती न घेता असेसमेंट उतार्यात बदल करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा प्रकार नसून यामागे संगनमत आणि आर्थिक व्यवहार झाला असण्याचा आरोप शिंपी कुटुंबियांनी निवेदनात केलाय। विशेष म्हणजे संबंधित मालमत्तेचा कोणताही विक्री व्यवहार झालेला नसतानाही असेसमेंट उतार्यावर दुसऱ्या व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आल्यानं नगर परिषदेच्या महसूल व कर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून नगर परिषदेत नेमकं चाललंय तरी काय, कोण या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे, हा प्रश्न समोर आलाय। एका घर मालकाचं घर दुसऱ्याच कोणाच्या नावावर करणं म्हणजे हा आश्चर्य व्यक्त करणारे प्रकरण आहे। त्यामुळे शिंपी कुटुंबातील शेटप्पा नागप्पा शिंपी, पत्नी श्रीदेवी शेटप्पा शिंपी, मुलगा अभिषेक शिंपी, आकाश शिंपी यांनी 1 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास आम्ही त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। शिंपी यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच दोषींना निलंबित करून त्यांच्या मूळ नावाची नोंद मालमत्ता अभिलेखात पूर्ववत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। मात्र या खोपोली नगरपालिकेच्या कामकाजावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। माझं नाव श्रीदेवी शेटप्पा शिंपी। आमचं घर ना